स्वामी समर्थ सर्वांना. आजची सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकने झाली. तर सगळ्यात आधी तुम्हाला सुंदर दिवसाच्या खूप साऱ्या सुंदर शुभेच्छा. आणि आता माझी वॉकवरून परत आल्यानंतर चालू होती घराची साफसफाई. तर ह्याची सुरुवात नेहमी माझ्या गॅलरीतून होते. तिथं माझ्या खूप साऱ्या कुंड्या आहेत, तर दररोज त्या काढून झाडू मारणं मला काही पॉसिबल होत नाही. तर आठवड्यात एखाद्या दिवशी मी ते क्लिनिंगसाठी दिवस ठेवलेला असतो. तर आता मग माझं गॅलरीतून झाल्यानंतर मी घरातून पूर्ण झाडू मारून डायरेक्ट ट्राय बाल्कनीपर्यंत हा सगळा कचरा घेऊन जाते. तिकडं गेल्यानंतर मग तो कचरा एका जागी गोळा करून मग माझी क्लिनिंग इथं संपते. आणि त्यानंतर सकाळची आपली कामं सुरुवात होते. आंघोळीनंतर सुरुवातीला देवपूजा. पण गुरुवारचं हे रुटीन थोडंसं माझं वेगळं असतं. गुरुवारी मी लगेच सकाळी देवपूजा करायला घेत नाही, कारण मला देवपूजेमध्ये बराचसा वेळ जातो. तर आता माझं सगळं क्लिनिंग झालं होतं. आणि हां, आरो बघून याच्यामध्ये पाणी पडताना बघून मला आज इतका आनंद होतो आहे. याचं काही कारण ते मी पुढं सांगणारच आहे तुम्हाला. तर आज सकाळी मग देवपूजा करायची नव्हती, त्यामुळे मी डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली. मला करायची होती आपल्या साधी मराठी पद्धतीची मटकीची उसळ. तर त्यासाठी मी हळद आणि मीठ घालून मटकी उकडायला ठेवली होती. आणि तोपर्यंत मग मी कांदा वगैरे सगळं बाजूला कट करून घेतलेलं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. तर ही पेस्ट जी आहे ती आलं, लसूण आणि कोथिंबीर यांची मिक्स अशी पेस्ट आहे. तर हे मी दररोज ताजी बनवते किंवा कधी कधी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. पण जर कोथिंबीर टाकायची असेल तर मी ते नेहमी ताजीच बनवते. तर अगदी साध्या पद्धतीने भाजी केलेली आहे. बेसिक मसाले पण वापरलेले. तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता, त्यानंतर थोडासा हिंग आणि कांदा टाकलेला आहे. तर ही माझी नेहमीची सवय. कांदा लवकर परतवून घेण्यासाठी मी थोडंसं मीठ ॲड करते त्याच्यामध्ये. त्यानंतर टाकली आलं, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट, टोमॅटो. आणि मग आता घरातले जे बेसिक मसाले जसं मी तुम्हाला सांगितलं, तर मी मटकीच्या उसळीसाठी गोडा मसाला, लाल तिखट, हळद, मीठ एवढेच मसाले वापरते. कधीतरी धने पावडर आत्ता माझी संपली होती त्यामुळे मी वापरत नाही आहे. आणि त्यानंतर ही जी आपण शिजवून घेतलेली मटकी ती त्याच्यामध्ये मी ॲड केली. आणि शिजून झाल्यानंतर त्यामध्ये कूट टाकलं. अशी साध्यासुध्या पद्धतीची एकदम बेसिक मटकीची उसळ मी केलेली आहे. पण ही चवीला खूपच छान लागते. एक्सेस सारे मसाले वापरण्यापेक्षा रोजच्या जेवणात मी प्रिफर करते की खूप कमीत कमी मसाले वापरून चांगला स्वयंपाक बनवता यावा किंवा ते हेल्दी असावं. अशा पद्धतीने मटकीची उसळ झाली होती. मग आज आहोंना द्यायचे होते रेग्युलरपेक्षा वेगळ्या. आज पीठ आमचं चांगलं नाही आलेलं त्यामुळे कडक होतात. तर आज जरा वेगळे पराठे द्यावे म्हटलं, जेणेकरून ते दुपारच्या त्यांच्या जेवणाच्या वेळेपर्यंत अगदी मऊ राहतील. आणि हा अगदीच साधा पराठा आहे, पण हा चवीला इतका छान. आणि याचा फीडबॅक पण मला लगेच रात्री डबा संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की आजचे पराठे खूप छान होते. तर अगदी साधे पराठे होते. काही नाही, आपण रेग्युलर कढीची पोळी करतो तशाच पद्धतीनं मी फक्त जाडसर हा पराठा लाटून घेतला होता. आणि नेहमीपेक्षा तेल थोडंसं जास्त वापरलं होतं. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप पण वापरायचं असेल तर वापरू शकता, पण मी हे तेल लावूनच बनवले होते. पण थोडेसे जाडसर असल्यामुळे आणि एकदम खमंग भाजल्यामुळे ह्या पराठ्यांची चव खूप छान झाली असं आहोंचं म्हणणं होतं. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल की खरंच हे पराठे चांगले होतात का. तर मी हे डब्यांसाठी फक्त 2च पराठे बनवले. त्यानंतर हे त्रिकोणी लाटायचं म्हणजे बराच वेळ जातो. मग त्यानंतर मी आपल्या साध्या रेग्युलरच्या ज्या चपात्या आपण बनवतो किंवा तुम्ही पोळ्या म्हणत असेल तर पोळ्या जे बनवतो ते मी बनवून घेतल्या, कारण हे खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. याच्यासाठी बराच वेळ लागतो त्रिकोणी लाटत बसण्याला. चपात्या लाटून घ्यायच्या होत्या. त्यानंतर इतरही कामं होतील. विशेष म्हणजे आजची माझी देवपूजा. तर गुरुवारी मी देवपूजा का लेट करते, कारण गुरुवारी पंचामृत स्नान घालायचं असतं. स्वामींची मूर्ती आहे आणि इतर सर्वच देवांना होतं. त्यानिमित्तानं पंचामृत स्नान सगळ्याच देवांना भेटतं. त्यामुळे मग गुरुवारचा दिवस त्यासाठी असतोच माझा. तर गुरुवारी म्हणून माझी देवपूजा थोडीशी रेग्युलरपेक्षा लेट असते. नाही म्हटलं तरी माझं देवपूजेमध्ये अर्धा पाऊण तास जातो. सगळ्या देवांना स्वच्छ स्नान घालायचं, त्यानंतर पुसून गंध, अक्षता, सर्व देवांच्या माळा वगैरे घालून घ्यायची, त्यानंतर आरती वगैरे यामध्ये बराचसा वेळ जातो. त्यामुळं गुरुवारी माझं हे रुटीन जरा हळूहळू चाललेलं असतं. आणि मग त्यामुळं देवपूजा थोडीशी लेट होते. म्हणजे अहो गेले आणि मुलं गेले की मग त्यानंतर मला जरा रिलॅक्समध्ये आणि शांततेने देवपूजा करायला आवडते. बरेचदा म्युझिक वगैरे लावलेलं असतं टी व्हीवरती, कारण मोबाईल तर माझं शूटसाठी वापरायला चालू असतो. तर टी व्हीवरती मग काहीतरी छान मानसपूजा स्वामींची किंवा स्वामींची गाणी वगैरे लावलेली असतात. आणि त्यानंतर हळूहळू देवपूजा चालू असते. तर आता अशा पद्धतीने माझ्या पटापट चपात्या करून झालेल्या होत्या. आणि इथं खरंच इतर चपातींपेक्षा जे साधे पराठे बनवले होते ते खरंच इतके छान खरपूस भाजले गेलेले आणि दिसायला पण ते इतके छान दिसत होते ना.
तर आता झालं होतं हे असं स्वयंपाकाचं सगळं आवरून झालं, डबे वगैरे दिले. मग आता इथं मी करायला घेतली होती देवपूजा. तर सर्वप्रथम सर्व मोठ्या देवांच्या ज्या मूर्ती आहेत फोटोंना का मी पुसून मांडलं पूजेमध्ये. आणि जे मोठ्या मूर्ती म्हणजे माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणींची एक मूर्ती आहे आणि स्वामींची मूर्ती आहे. तर या 2 मोठ्या मूर्त्यांना अगोदर मी पंचामृत स्नान घालून घेतलं. त्यानंतर पाण्याने परत एकदा जलाभिषेक केला आणि मग परत स्वच्छ पुसून त्यांना ठेवून घेतलं. आणि सगळ्या या ज्या 2-3 मूर्त्या आहेत यांना हार वस्त्र वगैरे घालून घेतले. आणि त्यानंतरनं याचप्रमाणे सगळे माझ्या देवघरातील जे देवाऱ्यातील देव आहेत त्यांना मी हळूहळू एक एक करून पंचामृत स्नान आणि जलाभिषेक करून मग त्यानंतरनं त्यांना पूजेमध्ये मांडून घेतलं. आणि देवपूजा करणं हे इतकं आत्मिक समाधान देणारं काम आहे असं मला तरी वाटतं. कारण त्यानंतरनं खूप शांत आणि प्रसन्न वाटायला लागतं. काही लोकांना असं वाटतं की आपलं काही वय आहे काही म्हणजे अध्यात्मामध्ये जाण्याचं किंवा देवाचं एवढं करण्याचं. तर मला वाटतं हेच आपलं बरोबर वय आहे की जेव्हा आपण केलं पाहिजे. आणि आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये इतकी टेन्शन, इतकं कशाचा पण स्ट्रेस आहे आणि दररोजचेही इतके ताणतणाव, कामाचं प्रेशर याच्यातून जर मनाला शांती लागणारं कुठलं एखादं काम असेल तर मला वाटतं खरंच देवपूजेसारखं दुसरं नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात पण जाऊन बघा, तिथली जी शांतता आहे ती तुम्हाला कुठेही अनुभवायला भेटणार नाही. तर मला तरी देवपूजा करायला म्हणजे केल्यानंतरनं खूप प्रसन्न वाटतं. तर सगळ्यांनी मला वाटतं केलंच पाहिजे. अगदी आपण ज्या तिशीतल्या आता आलो आहे तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे तणाव, मुलं आता मोठी होत आहेत, घरातल्या इतर काही जबाबदाऱ्या आहेत, सगळीकडं किती म्हणून आपण पोराकडेच असे किती एक ना अनेक विचार मनात येऊन जातात. तर त्यावेळी जर आपण आपलं मन इकडे वळवलं तर खरंच आपल्याला याच्यातून नक्कीच फायदा होतो. आणि मला तर खरंच खूप छान वाटतं या सगळ्यातून. आणि यातनं जी शांती लाभते ते मी तुम्हाला सांगूही नाही शकत, तुम्ही स्वतः अनुभवून बघा. तर अशा पद्धतीनं मग अर्धा पाऊण तासानंतरनं ही माझी सगळी पूजा आज आटोपली होती. आणि खरंच घरात खूप प्रसन्न असं वातावरण, सगळीकडं कापराचा वास वगैरे पसरला होता आणि खूप छान असं वाटत होतं. तर मी तुम्हाला आता जे म्हटलं होतं की आमच्याकडं पाण्याचा प्रॉब्लेम झाला आणि आरो बघून मला परत खूप एकदा आनंद होते. तर त्याचं झालं असं की आमच्याकडं कालपासून पाणीच नव्हतं, रात्री आरो बंद झालेला. मग आज हे दादा आले, त्यांनी आरो रिपेअर केला. तर बरेचसे याच्यातले पार्ट खराब झाले होते. जवळपास मला माहीत नाही यांना काय म्हणतात, तर हे असे 3 रॉड खराब झालेले. त्यानंतरनं एक पंपचं हेड होतं ते पण खराब होतं. आणि त्यानंतर मला पाणी बघितल्यानंतर एवढं छान वाटत होतं. तर असा होता एकंदरीत आजचा माझा दिवस. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.